नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट। आज या ठिकाणी आपण आपल्या घरातल्या वास्तूच्या दिशा आणि उपदिशा कशा बघायच्या आहेत ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर वास्तुशास्त्र संदर्भात लोकांना दिशा आणि उपदिशा खूप माहिती नसतात, अज्ञान असतं। नेमकं वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर याच्यातील जे गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी वास्तूचा प्लॅन कसा असतो आणि त्याच्या दिशा आणि उपदिशा कशा बघायच्या असतात ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। पाहूयात आपण या बोर्डवरती। आता घराला 4 भिंती आहेत आपल्या, तसेच धरून चालूयात एखादा हा प्लॉट आहे किंवा घर आहे। धरून चालूयात हा 40 बाय 40 चा प्लॉट आहे किंवा घर आहे। धरून चालूया हे एक चौकोन आहे, हा घराचा बघितला जातो। तर याला दिशा आणि उपदिशा बघताना सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा आपण पूर्व पकडतो। ज्या दिशेत सूर्य उगवतो ती दिशा पूर्व पकडावी, बरोबर। त्याच्याबरोबर उजव्या हाताला जी पूर्व दिशा आहे त्या पूर्वेच्या उजव्या हाताला दक्षिण पकडायची। त्याच्यानंतर पूर्वेच्या बरोबर समोरची जी दिशा आहे ती पश्चिम आहे, बरोबर। आणि त्याच्या पुढे जी आहे दिशा ती उत्तर आहे। पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या मुख्य 4 दिशा आहेत। तसेच आता आपण यांच्या उपदिशा कशा आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये जी येणारी आहे ती आग्नेय आहे, बरोबर। त्याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये जी येणारी दिशा आहे ती नैऋत्य आहे। त्याच्यानंतर पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये जी दिशा येणारी आहे ती वायव्य आहे। आणि उत्तर आणि पूर्व याच्यामध्ये जी येणारी दिशा आहे ती ईशान्य आहे, बरोबर। या 4 मुख्य उपदिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर उपदिशा आहेत आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य। या बघायच्या कशा, तुमचा जो काही घराचा प्लॅन असेल, तुम्ही ज्या घराचा नकाशा असेल त्या घराच्या नकाशावरती हे आपण सर्व काही काढू शकतो। तर पूर्व दिशा बघितल्यानंतर आपण सकाळी उठून बघतो आपण सूर्य ज्या दिशेत उगवतो ती पूर्व दिशा अंदाजे पकडावी। आणि आपला जो घराचा चौकोन आहे, स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर वरती बरोबर मध्यभागी तुम्ही हा एक्स केल्यावरती तुम्हाला या घराचं ब्रह्मस्थान मिळते। हे आहे ते ब्रह्मस्थान आहे। मग या ब्रह्मस्थानावरती गेल्यावरती तुम्हाला बरोबर घराच्या 4 दिशा आणि उपदिशा या ठिकाणी सर्व बघायला मिळतात। या बघायच्या का, तर आपल्या घरात मुख्य द्वार कुठे आहे हे आपल्या या प्लॅनवरती, या दिशेंवरती लक्षात येतं। तसेच घराच्या या प्लॅनवरती कट कुठे कुठे आहेत हे आपल्याला या प्लॅनवरती बघण्यास सोयीस्कर पडतं। तर प्रत्येकालाच आपल्या घराची दिशा आणि उपदिशा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ आपण वास्तू संदर्भात नवनवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपल्याही काही समस्या असतील, आपल्याही काही शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता। धन्यवाद, नमस्ते।